50% त्याने कॅनडामध्ये स्वतः खरेदी करून त्या मुलाला तिकडे हे हॉस्पिटल टाकून दिलंय. याला डुअल सिटीजनशिप आहे. तिसरी गोष्ट, याची एक सून लंडनची होती, आता तो 6 महिन्यापूर्वी त्याचा डायव्हर्स झालाय. तर असे याने क्रिएटिव्हिटी आणि रिलेशन बनवून अशा लोकांना तिकडच्या हिंदुस्थानचे मुसलमान शेख लोकांना पण असं चॅरिटीवाले करतात. तसं याने म्हटलं मुसलमान गरीब आहे, आपला काम बनता स्वर्गात जाऊ द्या जनता, असं करून याने आपलं काम बनवून घेतलं. सर मोठा स्कॅन्डल आहे हा. इंटरनॅशनल क्रिमिनल माणूस आहे. त्याचे सगळे लोकांची दिशाभूल करून करोडो रुपयाचा घोटाळा करतोय. तिने सांगितलं मी 15 रुपये घेऊन बिजापूरवरून आलाय, माझा 1 रुपयाचा लोन नाही, हे नाही ते नाही. हे जेवढे विजय माल्ले आहेत बाकीचे लोक आहेत ते बँकेकडनं पैसे घेऊन पळाले, पण हे बँकेलाच आपला समजून त्याला वापरतोय. 40 वर्षाला लोकांना डिव्हिडंड दिलेलं नाहीये. त्यासाठी मी गेली 7-8 वर्ष झाले त्याच्याची मी हे लढतोय. तर आमचे सारखे लोकांना, आमच्या मुस्लिम धर्मामध्ये सगळे गोरगरीब लोक आहेत, कोणी आवाज उचलत नाही, हे उचलत नाही. ज्याने आवाज उचलला त्याला नोटीस पाठवतो, त्याची कंप्लेंट करतो, आरशी मार्फत त्याला त्याच्यावरती दडपण आणतोय. माझ्यावरती पण बघा 500 कोटीचं माझ्याकडे हे आहे का कॅपॅसिटी, माझ्याकडे 500 कोटीचं माझ्यावरती माननीय नोटीस पाठवलं. आता काल त्याला माहीत पडलं की मी इथे पत्रकार परिषद घेतोय म्हणून तिने काल मला परत हे पाठवलं माननीय सर की तुम्ही असं करू नका म्हणून. म्हणजे हे सगळं एक प्रेशर टाकण्याची टॅक्टिक. मी आता हे 15 दिवसात जर ह्यांनी पोलीस प्रशासनाने बाकीच्या लोकांनी काय त्याच्यावरती ॲक्शन नाही घेतलं, त्याला इमिडिएटली ते अरेस्ट व्हायला पाहिजे. त्याची प्रॉपर्टी प्रशासन नेमणूक व्हायला पाहिजे कॉर्पोरेशनमध्ये आणि मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आणि आझम कॅम्पसमध्ये प्रशासन नोंदणी व्हायला पाहिजे. याला इमिडिएटली अरेस्ट व्हायला पाहिजे आणि याचा पासपोर्ट जप्त करून याची चौकशी करावं, ही आमची मागणी आहे. अदरवाईज नाही झाली तर मी अमरण उपोषणाला बसणार आहे. त्यांनी गैरव्यवहार करून काय म्हणतात चुकीचं सगळं पेपर बनवून त्याचं तेच काम आहे. आयुष्यभरात त्यांनी चोऱ्यामाऱ्या करणे, गव्हर्नमेंटचे, पोलीस डिपार्टमेंटचे, नंतर न्यायालयाचे दिशाभूल करून त्याचे ह्याच्यामध्ये हे दाखवून की मी सत्तेवर चालतो, हे करतो, लोकांची दिशाभूल करून असं करोडो रुपयाचा त्यांनी घोटाळा केलेला आहे. त्याची प्राता मी तुम्हाला दिलेली आहे. मध्ये मी नागपूर विधान परिषदेमध्ये पण गेलो होतो. तिथे पण मी सगळे मिनिस्टर लोकांना, मुख्यमंत्री साहेबांना, फडणवीस साहेबांना सगळ्यांना मी ते लेटर दिलेलं आहे. तर माझी कळकळीनी रिक्वेस्ट आहे, प्रार्थना आहे प्राईम मिनिस्टर सरांना, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, प्राईम मिनिस्टर, मुख्यमंत्री आणि जेवढे रिलेटेड या माध्यमातून त्यांचे कॉन्टॅक्ट आहे त्या लोकांनी याच्यावरती तातडीने त्याच्यावरती हे करावं. त्यांनी गैरव्यवहार करून हे करून काय म्हणतात चुकीचं सगळं पेपर बनवून त्याचं तेच काम आहे. आयुष्यभरात त्यांनी चोऱ्यामाऱ्या करणे, गव्हर्नमेंटचे, पोलीस डिपार्टमेंटचे, नंतर न्यायालयाचे दिशाभूल करून त्याचे ह्याच्यामध्ये हे दाखवून की मी सत्तेवर चालतो, हे करतो, लोकांची दिशाभूल करून असं करोडो रुपयाचा त्यांनी घोटाळा केलेला आहे. त्याची प्राता मी तुम्हाला दिलेली आहे. मध्ये मी नागपूर विधान परिषदेमध्ये पण गेलो होतो. तिथे पण मी सगळे मिनिस्टर लोकांना, मुख्यमंत्री साहेबांना, फडणवीस साहेबांना सगळ्यांना मी ते लेटर दिलेलं आहे. तर माझी कळकळीनी रिक्वेस्ट आहे, प्रार्थना आहे प्राईम मिनिस्टर सरांना, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, प्राईम मिनिस्टर, मुख्यमंत्री आणि जेवढे रिलेटेड या माध्यमातून त्यांचे कॉन्टॅक्ट आहे त्या लोकांनी. या बिल्डरने आजपर्यंत ही सोसायटीच्या सभासदांकडे अजून हँडओव्हर केलेली नाही. पण ही हँडओव्हर केलेली नसताना आम्ही बराच वेळा त्याला मागणी केली, त्या मागणीलाही त्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यानंतर एवढ्या 30-35 वर्षांच्या काळामध्ये त्यांनी सगळ्या सोसायटीचा जो मेंटेनन्स आहे, प्रपंच कार्यक्रम मुलाबालांना सांभाळलं, त्याच्याऐवजी पोट वगैरे ह्याच्या आधी लागली होती आणि ती आमची मूळ हक्काची जमिनी 13 एकर साधारण फातिमा नगरमध्ये. ते क्लास 2 पर्सनल इनामी सेलेबल प्रॉपर्टी नाही तरी त्याच्यावर एक खरेदी करून आपल्या नावावर जमीन करून घेतात. ती जमीन ULC ॲक्वायर्ड होती. ULC कडनं ह्याने एक ऑर्डर काढली की सोसायटी एपोज त्याला 105 मेंबरला फ्लॅट बांधून द्यायचे. तर ती सोसायटीच बोगस आहे.
तिथं ते स्पेअरचं की नई नई खबरें हमेशा देखने के लिए BV News 24 चैनल को हमेशा देखते रहिए।